नमस्कार, मी वर्षा भोसले. महिषासुर शहादत दिवस. दुर्गेने शूर स्वाभिमानी महिषासुराचा खून केला. होय, ही वाक्य आहेत काही वर्षापूर्वी JNU विद्यापीठातील काही विद्यार्थी संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातील. दुर्गेचा उत्सव हा रेशियल फेस्टिवल आहे, तो साजरा करू नका. महिषासुर बलिदान दिवस साजरा करा. या गोऱ्या गोमट्या दुर्गेचा जबरदस्तीने शूर अशा महिषासुराशी लग्न लावून दिलं आणि 9 दिवसाची मधुचंद्राची रात्र झाल्यानंतर या दुर्गेने महिषासुराचा खून केला. ही वाक्य विद्यार्थी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातली होती. आज मी हे का बोलतेय? काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात संपूर्ण वंदे मातरमवर बंदी घातली होती. आणि ही बंदी का होती? खर तर वंदे मातरम या गीताने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वंदे मातरम हे गीत गायलं जात होतं. प्रत्येकाच्या तोंडी हे गीत होतं आणि हे फक्त केवळ गीत नव्हतं, तर त्याच्याशी सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या, भारतीयांच्या भावना जोडलेल्या होत्या. ते स्वातंत्र्य चळवळीचं प्रतीक असलेलं वंदे मातरम, या वंदे मातरम गीतामध्ये त्वम ही दुर्गा दशप्रहरधारिणीम कमला कमला दल विहारिणीम असं म्हटलेलं आहे. ही दुर्गा आणि कमला कमला दल विहारिणी म्हणजे लक्ष्मी आहे आणि हिंदूंची धार्मिक प्रतीक यांचा उल्लेख आम्ही करणार नाही, आम्ही म्हणणार नाही असं जिनांनी सांगितलं आणि म्हणून काँग्रेसने यावर बंदी आणली. परवा काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या वेळेस या संपूर्ण वंदे मातरम म्हणत असताना सोनिया गांधी अस्वस्थ झाल्या. हे का लावलंय? म्हणजे तुम्ही आजही या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली पण संपूर्ण वंदे मातरम म्हणू शकत नाही. ही तुमची काँग्रेसची विचारधारा. आणि मा दुर्गा म्हणजे समस्त नारी शक्तीचा सन्मान आणि महिलांचा, स्त्री शक्तीचा आणि समस्त देवदेवतांचा अपमान करण्याचा विडाच जणू काही काँग्रेसने उचललाय की काय. पण आता सगळी जनता सुज्ञ आहे. माझं समस्त भारतवासियांना विनंती आहे, हे वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे आपण अभिमानाने आणि गर्वानेच म्हटलं पाहिजे. आता खरी सावध होण्याची वेळ आली आहे, नाहीतर या देशात पुन्हा एकदा महिषासुर बलिदान दिवस सुरू होईल. वेळ आली आहे सावध होण्याची. धन्यवाद. जय हिंद.